अखेर देवेंद्र फडणवीस यांनी थेट दम भरला। इज्जतीनं बाहेर जावा, नाहीतर बाहेर घालवावं लागेल असे स्पष्ट संकेतच त्यांनी दिले। जर तुम्ही राजीनामा देणार नसाल मित्रहो नमस्कार। धनंजय मुंडे नाही नाही म्हणत राहिले, पण अखेर त्यांनी राजीनामा दिला। त्यांना राजीनामा द्यावा लागला। महायुती सरकारची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आता पुरती इज्जत गेल्यावर, अब्रू गेल्यावर हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला। अहो, मानवता ही धाळ मोकलून रडेल अशी क्रूर हत्या संतोष देशमुख यांची झाली। आता त्यांचे फोटो व्हिडिओ सुद्धा बाहेर आले। हा खून करणारे राक्षस होते, नवे राक्षसापेक्षाही अधिक क्रूर पशु आहेत हे क्रूर पशु। आणि हे पशु कुणी पाळलेले? वाल्मिक कराड नावाच्या हैवानाने। आता या हैवानाला कुणी पोसलं, पाळलं, कुणी सांभाळलं? तर ते या धनंजय मुंडे यांनी। आता त्यांचा राजीनामा झाला आहे। खरं तर याला राजीनामा म्हणत नाहीत हो, ही शुद्ध हकालपट्टीच आहे। या राजीनामा प्रकरणामध्ये अजित पवार मात्र पुन्हा एकदा तोंडगेशी पडले आहेत। अजित पवार म्हणतात नैतिकता पाळून हा राजीनामा झाला आहे। अजित पवार खोटं बोलतात। अहो, हे स्वतः धनंजय मुंडे यांनीच दाखवून दिलं। मुंडे यांनी राजीनाम्याचं कारण हे आजारपण असल्याचं सांगितलं, दादा उघडे पडले, तोंडगेशी पडले। पण धनंजय मुंडे सांगतात हे तरी कुठं खरं आहे? आतली बातमी आता बाहेर आली आहे। ना नैतिकता ना आजारपण, इथं होता फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनी भरलेला दम। बघा, गेल्या 3 महिन्यापासून रान पेटला आहे। मुंडे खुर्चीला चिकटून राहिले। कसलीही नैतिकता मानली नाही की जनभावना समजून घेतली नाही। संतोष देशमुख यांच्या हत्येचे संतापजनक फोटो बाहेर आले तेव्हा मुख्यमंत्री खडबडून जागे झाले, अजित पवार हादरून गेले। धनंजय मुंडे यांच्यावर मात्र कसलाही परिणाम दिसून आला नाही। काय झालं बघा, हे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उठले, तडक उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या भेटीला गेले। तिथे एक बैठकी झाली। या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे उपस्थित होते। या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलं। पण धनंजय मुंडे राजीनामा देण्यास कुठं तयार आहेत? अजिबात ते तयार नव्हते। म्हणजे ते या प्रकरणामध्ये आपला काही सहभाग नाही हे सांगत होते। या सगळ्या घटनेमध्ये आपला कुठंही काहीही संबंध नाही, मग मी राजीनामा का द्यावा असा उलटा प्रश्न धनंजय मुंडे यांच्याकडून उपस्थित केला। मात्र वाल्मिक कराडशी असलेली जवळीक, यामुळे धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोहोचलेली, त्यामुळे नैतिकतेचा प्रश्न येतो। संवैधानिक पदावरील व्यक्तीने या गोष्टीचा विचार करायला हवा, ही देवेंद्र फडणवीसांची भूमिका होती। देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं गांभीर्य सांगितलं। सरकारच्या भविष्यात वाढणाऱ्या अडचणी देखील देवेंद्र फडणवीसांनी बैठकीमध्ये सांगितल्या। पण मुंडे हे काही राजीनामा देण्याच्या मनस्थितीत नव्हते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते। त्यांनी या संदर्भात अजित पवार यांच्याशी चर्चाही केलेली होती, पण धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते। अखेर देवेंद्र फडणवीस यांनी थेट दम भरला। इज्जतीनं बाहेर जावा, नाहीतर बाहेर घालवावं लागेल असे स्पष्ट संकेतच त्यांनी दिले। जर तुम्ही राजीनामा देणार नसाल तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली। देवेंद्र फडणवीस यांच्या या इशाऱ्यानंतर मात्र सगळं वातावरण बदलून गेलं आणि सकाळी सकाळी मुंडे यांनी राजीनामा दिला। ही आहे खरी आतली माहिती। मग कसला आला हो नैतिकतेचा विचार? कुठं आलो आता इथं आजाराचं कारण? अहो, कालपर्यंत रुबाबात मिरवणारे धनंजय मुंडे अचानक एवढे आजारी पडले की त्यांना मंत्रिपद सांभाळणं सुद्धा कठीण झालं। हा राजीनामा म्हणजे पडद्याआडून झालेली हकालपट्टी आहे। फडणवीसांचा एकदम आणि बोलती झाली बंद। मग कशाला महाराष्ट्राची फसवणूक करतात हो? मित्रांनो, धनंजय मुंडे यांनी नैतिकता जपली आहे काय हो? खरोखर तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही तर अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।